3-4 दिवस मित्राच्या गाडीवर फिरल्याच्या नंतर अखेर शेवटी तो क्षण आलाच की लगेच मित्राचा फोन आला आणि म्हणला माझी गाडी मला आणून दे. मग असा फोन आल्याच्या नंतर लगेच शेवटी मी निघालो गाडी घेऊन मित्राला भेट देण्याकरिता. आणि जसं आमच्या मित्राच्या रूमवर पोहोचलो की तो आंघोळ करून रेडी होता आणि मला लगेच आपण माऊलीच्या दर्शनाला जाऊ. मग त्याला घेऊन सरळ आलो आम्ही इंद्रायणीच्या घाटावर. पाहतो तर इथं पूर खूप आला होता. मग शेवटी आमच्या गुरुवार दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो मंदिरासाठी. कारण आमचा मित्र निगडीमध्ये राहत होता आणि त्याला लवकर जायचं सुद्धा होता आणि संध्याकाळच्या टायमाला खूप गर्दा होतोय, त्याच्यामुळे आम्ही सकाळी दर्शनासाठी आलो होतो. मग मंदिरामध्ये आल्याच्या नंतर आम्ही माऊलींचं दर्शन घेतलं आणि आतमध्ये मोबाईल अलाव नव्हतं. मग शेवटी आम्ही पोहोचलो आजन वृक्षाचं दर्शन घेण्याकरिता. मग दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही आलो सरळ चहा घेण्यासाठी. मग इथं काही वेळ बसल्याच्या नंतर आम्ही सरळ निघालो देवपाट्यासाठी. कारण कोणाची तरी गाडी माझ्या हाताखाली आहे आणि तिचं काही ते काम निघलं असं काही झालंच नाही. आणि मित्राचं सुद्धा तसंच झालं, कारण त्याच्या गाडीची बॅटरी सुद्धा खराब झाली होती. मग त्याची सुद्धा बॅटरी आम्ही टाकली आणि बॅटरी टाकल्याच्या नंतर त्याला सरळ जायचं होतं घरी आणि त्याला उशीर होत होता. मग मी पुलावरच उतरून गेलो. मग त्याला बाय करून मी फायनली निघालो घरी. आणि मी जोपर्यंत रूमवर जातो मित्रांनो तोपर्यंत तुम्ही फॉलो सुद्धा करून घ्या.